प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो, भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बे भरीत येवकार. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लायन ऑफ ट्रीटमेंटाच्या आदारान मॉडर्नाच्या दुयेंतींनी हो धोक्याचो पावणो कसो टाळू येता हे पळयले. त्रास करपी गंभीर दुयेंसाचेर मॉडर्न होमिओपॅथी आपल्या कितल्याशाच वर्साच्या संशोधनाच्या आदारान हजारांनी दुयेंतींक सामान्य जीवन जगपाक मजत करता. डॉक्टर विजय कुमार माने अखंडितपणान संशोधन करतात आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीन एक नवी क्रांती हाडटा. उण्या खर्चान खर दुयेंसाक तोंड दिवन मॉडर्न होमिओपॅथी असंख्य पीडित आयज सामान्य जिवीत जगताना दिसतात. खर दुयेंसाविशीं जनजागृती करताना होमिओपॅथी उपचार पद्धती सगळ्या अर्थान कशी योग्य आसा हे लेगीत मुखार हाडपाचो उद्देश ह्या कार्यावळींतल्यान करता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनान लिव्हर सिरोसिसा खातीर मरण येवपी लोकांच्या वाडट्या आंकड्याविशीं खर हुस्को परगटायला. देखून आमच्या प्रेक्षकांक ह्या कार्यावळीच्या माध्यमांतल्यान आव्हान करता की आमच्या ह्या समाज प्रबोधनात तुम्ही वांटेकार जायात. ही एका तरेची तुमची सामाजिक जबाबदारीच थारता. इष्टानो, भलायकीच्या मॉडर्न युग कार्यावळीन आयज सावन लिव्हर सिरोसिस ह्या गंभीर दुयेंसाचेर डॉक्टर विजय कुमार माने सरांचे खासा मार्गदर्शन तुमकां मेळटलें. लिव्हर सिरोसिस हे अतिशय घातक दुयेंस कळनासतना शरीरान पातळत असता. ताचे निदान जाय मेरेन दुयेंती सामको मरणाच्या दारान पाविल्लो असता. हालींच नामनेचे बॉलिवूड अभिनेते बिग बी हांणी लेगीत आपल्या लिव्हराची कार्यक्षमता उणी जाल्या अशें जाहीरपणान सांगिल्लें. कांय वर्सां पयलीं तांच्या शरीरान हेपेटायटीस ह्या जंतून संक्रमण केल्ल्यान तांच्या लिव्हराची कार्यक्षमता 75% उणी जाल्ल्याचे वैजकी तज्ञांक दिसून आयिल्लें. सांगपाचो तात्पर्य इतलोच की लिव्हर संबंधित दुयेंसाविशीं तुमी सामके सतर्क रावपाक जाय. आधुनिक जीवनशैलीक लागून तुमी स्वताच कळनासतना शरीराक लुकसाण करतात. हे तुमी टाळपाक जाय. समाज सुदृढ जावपाक जाय. पूण जिविताक वेडो घाल्ल्या ह्या खर आनी गंभीर दुयेंसाक आडावपाचें काम मॉडर्न होमिओपॅथी वरवीं कशें करतात हाचो प्रत्यक्ष अनुभव लिव्हर सिरोसिस आनी मॉडर्न होमिओपॅथीच्या ह्या खासा कार्यावळींतल्यान तुमकां मेळटलो. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा मॉडर्न योग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटच्या सहाय्यानं कॅन्सर असो, लिव्हर सिरोसिस असो असे गंभीर आजार आणि रोग बरे होताना दिसत आहेत. रुग्ण सामान्य जीवन जगताना दिसत आहेत. गेले काही भाग आपण बर्ड चेरी सिंड्रोम या विषयावरती मार्गदर्शन करून घेतोय. आजच्या भागामध्येही आपण याच विषयावरती बोलणार आहोत आणि या संपूर्ण चर्चेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. तर सर, मी म्हटलं जसं की आपण गेले काही भाग बर्ड चिअरी सिंड्रोम या आजाराविषयी जाणून घेतोय. त्या आजाराविषयी आपण बऱ्यापैकी प्रेक्षकांना माहिती दिलेली आहे. काही रुग्णांचे आपण अनुभवही ऐकलेले आहेत. तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की आपण जर का हा लहान मुलांमधला आजार म्हणतोय किंवा लहान मुलांमधला लिव्हर सिरोसिस म्हणतोय, तर त्या आजाराची प्रोसेस जी आहे ती नेमकी कशा प्रकारे आहे, ती कशा प्रकारे समजून येते, याविषयी काय सांगाल? जसं आपण पाठीमागे पण बघितलं की लहान मुलांमध्ये काही वेळेला ॲब्रप्ट लक्षणं किंवा डायरेक्ट त्या आजाराची लक्षणं यावरून आपल्याला तो आजार झाला हे समजून येते. मुख्यतः ॲब्रप्ट लक्षणं म्हणजे ताप येणं, वारंवार संडास पातळ होणं, वारंवार उलट्या होणं, काही वेळेला उलटीमधनं रक्त पडणं. जर आजार जास्त तीव्रतेचा असेल, म्हणजे खूप पुढे गेलेला असेल, तर रक्ताच्या उलट्या होणं हा प्रकार वारंवार होऊ शकतो. हातापायाला सूज येणं किंवा रुग्णाच्या लिंगाला सूज येणं, या गोष्टी दिसून येतात आणि त्यातून मग आपण त्या डायग्नोसिसकडे जाऊ शकतो की याला बर्ड चिअरी सिंड्रोम किंवा चाइल्डहुड लिव्हर सिरोसिस, लहान मुलांमधला लिव्हर सिरोसिस हा आजार झाला असावा. नक्की. आणि हे कन्फर्म जे आपण करतो ते टेस्टवरून, जसं आपण पाठीमागे बोललो की लिव्हर एन्झाईम ज्या आहेत, लिव्हर फंक्शन टेस्ट ज्या आहेत त्या डिरेंज होणं, म्हणजे कावीळ वाढणं, बिलिरुबिन वाढणं, SGOT SGPT हाय होणं, ALP हाय होणं, अशा प्रकारचे टेस्ट, अधिक सिरम क्रिएटिनिन वाढणं, काही वेळेला युरिया वाढणं, काही वेळेला युरिन मध्ये प्रोटीन जाणं, याच्यावरून आपण ह्या निष्कर्षाला जाऊ शकतो की ह्या रुग्णाला हा आजार झालेला आहे. आणि सोनोग्राफी जी आहे, सोनोग्राफीमध्ये आपल्याला पोटामध्ये झालेलं पाणी दिसणं, हिपॅटिक व्हेन जे आहेत, राईट आणि लेफ्ट हिपॅटिक व्हेन, काही वेळेला इन्फेरियर व्हेना किंवा जो लिव्हर मध्ये आहे त्याच्यामध्ये ऑक्लुजन होणं किंवा रक्ताच्या गुठळ्या होणं, हे एक लक्षण. अधिक स्प्लिनचा आकार वाढणं, याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की या रुग्णाला लिव्हर सिरोसिस हा आजार झालेला आहे. नक्की. आपण लिव्हर सिरोसिस बद्दल काही मागचे भागही केलेले होते, त्याच्यामध्ये आपण लिव्हर सिरोसिसची कारणं सांगितली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जे कारण सांगितलं होतं त्याच्यामध्ये अल्कोहोल,
त्याचं कन्झम्पशन, हे एक महत्वाचं कारण सांगितलं की इतरही कारण होती. म्हणजे माझं म्हणणं आहे की त्याच्यावरती कुठेतरी लिव्हरवरती इन्सल्ट झालेला असो किंवा त्याच्यावरती काहीतरी अशा प्रकारे गोष्टी झालेल्या असतात, त्याच्यामुळे ती लिव्हर डॅमेज होताना दिसते मोठ्यांमध्ये, म्हणजे ऍडल्ट्समध्ये. परंतु हा आजार जो आहे तो प्रामुख्याने लहान मुलांशी निगडीत आहे. तर मग ह्या वेळेला म्हणजे हा आजार लहान मुलांमध्ये एवढा दिसून काय येतो, म्हणजे त्यामागे काय नेमकं अनुवंशिकतेसारखं काही कारण? जसं आपण बघितलं मागं की अनुवंशिकता असणं हे एक प्रमुख कारण आहे. त्या मुलाच्या आईमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा जास्त प्रमाणात वापर होणं, हार्मोनल थेरपीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होणं, ही पण कारण असू शकतात. ते सोडून पॉलिसायथेमिया वेरा नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये पण तसं असू शकते. किंवा एखादी गाठ, म्हणजे अदर दॅन लिव्हर दुसरं कारण म्हणजे एखादी गाठ जर इन्फेरियर व्हेना काव्याला कंप्रेस करत असेल किंवा हेपॅटिक व्हेन्सला कंप्रेस करत असेल तर त्याच्या परिणामांतर्गत त्या रुग्णाला लिव्हर सिरोसिस नावाचा आजार, हेपॅटिक व्हेनस ऑक्लुजन होऊन पोटात पाणी होऊन असा आजार हा होऊ शकतो. बरोबर. बर्चियरी सिंड्रोम बद्दल बोलताना त्याचं नेमकं जे वर्गीकरण आहे त्याविषयी काय सांगाल? ते नेमकं कशा प्रकारे असतं? हे प्रायमरी आणि सेकंडरी असं वर्गीकरण आहे. आपण आता जे म्हटलं ही कारणं जर असतील तर ते प्रायमरी बर्चियरी सिंड्रोम असं म्हटलं जातं, म्हणजे प्रामुख्याने ते आजार निर्माण करणारी कारणं. आणि सेकंडरी मध्ये जर ट्युमर असेल, एक्स्ट्रा हेपॅटिक ट्युमर जर असेल आणि ते इन्फेरियर व्हेना किंवा हेपॅटिक व्हेन्सला जर कंप्रेस करत असेल तर त्याला सेकंडरी म्हणजे दुसऱ्या कारणामुळे होणारा बर्चियरी सिंड्रोम असं आपण म्हणू शकतो. नक्की. जसं आपण म्हणतो की हा लिव्हर सिरोसिसचा प्रकार आहे किंवा लिव्हरवरती कुठेतरी डॅमेज झाल्यामुळे हे आजार होतात, तर मला विचारायचं की लिव्हरचं कार्य खूप मोठं आहे. शरीरामध्ये लिव्हर हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्याचं बऱ्याच गोष्टींशी निगडीत असं कार्य असतं लिव्हरचं शरीरामध्ये. तर मग इतर कुठले आजार जे आहेत ते लिव्हरच्या संदर्भात असू शकतात किंवा हा जर का आजार झाला तर बाकी कुठल्या गोष्टी याच्यामुळे घडू शकतात का? इतर आजार पण आहेत, म्हणजे अक्यूट फल्मिनेटिंग हिपॅटिक फेल्युअर पण होऊ शकतं. म्हणजे अक्यूट हिपॅटिक फेल्युअर मध्ये काही वेळेला ऑटोइम्युन हिपॅटायटिस नावाचा आजार आहे की आपोआपच लिव्हरमध्ये प्रतिकार अँटीबॉडी निर्माण होतात आणि लिव्हरचा भाग खराब होऊ शकतो. हे इतर अनुषंगिक असेच दिसणारे पण वेगळे असणारे आजार आहेत. नक्की. आपण असं म्हणतो की लिव्हर जर का 15% जरी उरली, म्हणजे डॅमेज जर का त्याचा सपोज 85% झाला आणि 15% जरी लिव्हर चांगली असेल तरी ती कुठल्या तरी लेवलला एक कार्यक्षमता त्याची चालू ठेवू शकते. तसं म्हणण्यापेक्षा 70-30 म्हणणं जास्त योग्य आहे की 70% लिव्हर जर चांगले काम करत असेल, 70% खराब असेल आणि 30% काम करत असेल तरी लिव्हर काम करू शकते चांगल्यापैकी. पण ज्या वेळेला त्याचं प्रमाण वाढेल, म्हणजे 70च्या ऐवजी 75-80% लिव्हर ज्या वेळेला खराब होईल त्यावेळेला ते लिव्हर लक्षणं दाखवायला लागेल. हिपॅटिक फेल्युअर किंवा लिव्हर फेल्युअर असं आपण त्यावेळेला म्हणू शकतो. आणि मग जी लक्षणं आपल्याला दिसतात, पोटामध्ये पाणी होणं, रक्ताच्या उलट्या होणं, भूक कमी लागणं, वजन कमी होणं, वारंवार ताप येणं, संडासला पातळ लागणं किंवा संडासला साफ न होणं, ही लक्षणं, किंवा अंगावर चट्टे पडणं, काही रुग्णांमध्ये शरीराच्या कातडीचा रंग बदलणं, जो गोरापान रुग्ण असतो तो एकदम काळा दिसायला लागतो, डिस्कलरेशन होतं त्यामध्ये शरीराचं, ही लक्षणं मग त्या अनुषंगानं लिव्हर फेल्युअर झाल्यानंतर दिसू शकतात. आपण बर्चियरी सिंड्रोम बद्दल बोलतोय, तर हा आजार जर का झाला असेल तर त्याचा परिणाम नेमका इतर कुठल्या गोष्टींवर, ऑर्गन्सवरती किंवा त्याच्यामुळे इतर कुठले आजार उद्भवले असं काही होऊ शकतं का? मुख्यतः प्रमुख जो परिणाम होतो तो किडनीवर होतो. त्याला म्हणायचं हिपॅटोरिनल सिंड्रोम. लिव्हर सिरोसिस झाल्यामुळे, लिव्हर फेल्युअर झाल्यामुळे किडनी फेल्युअर व्हायचा धोका पण जास्त असतो. यामध्ये जे सोडियम आहे, मीठ जे आहे जेवणामध्ये, ते मिठाचं स्टॅग्नेशन होतंय आणि मिठाचं शरीरातलं प्रमाण वाढतंय सोडियम, आणि ते वाढल्यामुळं मग किडनी फेल्युअरचं प्रमाण पण, रेनिन अँजिओटेन्सिन नावाचं एक मेकॅनिझम आहे, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे किडनी फेल्युअर व्हायची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. म्हणजे याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट परिणाम हा किडण्यांच्यावर होतो आणि किडनी फेल्युअर व्हायची शक्यता जास्त वाढते, ज्याला म्हटलं जातं हिपॅटोरिनल सिंड्रोम. नक्की. मला वाटतं आपण बर्चियरी सिंड्रोम बद्दल जाणून घेतोय. आपण रुग्णांचा जो अनुभव आहे तोही ऐकणार आहोत आणि कशा प्रकारे आपण ही केस हँडल करतो तेही आपण पाहणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा: 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in.
modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेक नंतर आरोग्याचं मॉडर्न योग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बर्ड चिअरी सिंड्रोम या आजाराविषयी जाणून घेत असताना आता आपण याच आजाराशी संबंधित रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाचा बाईट ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांचे रिपोर्ट्स त्याचाही आढावा घेणार आहोत. वय 2 वर्ष, मी त्याची आई बोलते, राहणार आळंदी. ह्याला हा आजार 8व्या महिन्याचा असताना झालाय. पहिले त्याच्या पोटात पाणी झालं, त्याच्यानंतर त्याच्या टेस्ट वगैरे केल्या, त्यानंतर कळलं की त्याला लिव्हर सिरोसिस झालेला आहे आणि त्या मध्यंतरीच्या दरम्यान त्याला ब्लड वॉमिट होत होत्या. त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्याला हॉस्पिटलाइज करून एंडोस्कोपी करायची, त्यानंतर एंडोस्कोपी विथ स्क्लेरो करायची की पुढच्या वेळेस ती व्हेन फुगून परत फुटून त्याला ब्लड वॉमिट होऊ नये म्हणून त्या व्हेनला इंजेक्शन देऊन ती ट्रीटमेंट करायला लागायची आणि ब्लड चढवायला लागायचं. हे मध्यंतरीच्या काळात सारखं करायला लागत होतं आम्हाला. डॉक्टर विजयकुमार माने यांचा साम टीव्ही वरती संडेला मी कार्यक्रम बघितला. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की असल्या पेशंटवरती आम्ही उपचार करतो, ते पण बिना हॉस्पिटलाइज, आणि म्हणजे त्यांचं कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करायला लागणार नाही आणि दवाखान्यात ऍडमिटही करायला लागणार नाही. बाकीचे जे तुम्हाला एंडोस्कोपी करायला लागते ते एंडोस्कोपी पण जास्त नाही करायला लागणार. 9 डिसेंबर 2015 पासून डॉक्टर विजयकुमार माने यांची औषधं घ्यायला सुरुवात केली. औषधं घेतल्यानंतर 6 ते 7 महिन्यानंतर आम्हाला म्हणजे तसा फरक म्हणाल तर 1 महिन्यानंतर लगेच जाणवलाय, पण पूर्ण व्यवस्थित त्याचे ब्लड वॉमिट सगळ्या स्टॉप व्हायला आम्हाला 6 ते 7 महिने लागले. आता त्याची तब्येत व्यवस्थित आहे. मेन म्हणजे त्याच्या रक्ताच्या उलट्या थांबलेल्या आहेत आणि त्याची वाढ वगैरे सगळं काही व्यवस्थित डॉक्टरांच्या औषधांनी होत आहे. आणि डॉक्टर विजयकुमार मानेंची जी औषध आहे ती घेण्याची पद्धत सोपी आहे, साईड इफेक्ट्स पण काही नाहीये. ज्या कोणाच्या बाळांना असा प्रॉब्लेम आहे त्यांनी घाबरून न जाता डॉक्टर विजयकुमार माने यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करावी. या रुग्णाला वयाच्या 8 महिन्यांपासून सतत पोटात पाणी होणं, वारंवार उलटी होणं असे त्रास होत होते. एप्रिल 2015च्या सिटी स्कॅन रिपोर्टनुसार त्याच्या हिपॅटिक व्हेन्स ब्लॉक झाल्याचं दिसून आलं व तज्ज्ञांनी त्याला बर्ड चेरी सिंड्रोम म्हणजेच लहान मुलांमधील लिव्हर सिरोसिस झाल्याचं निदान केलं. प्रचलित उपचार पद्धतीमध्ये त्यांनी बरेचसे उपचार घेतले, परंतु काहीच फरक जाणवला नाही. त्याला होणारा त्रास कमी होत नव्हता व वयोमानानुसार त्याच्या शरीराची वाढही होत नव्हती. वय वर्ष 18 महिने होऊन सुद्धा त्याला रांगायला, चालायला व उभं राहायला जमत नव्हतं. त्याचा आजार किडनीमध्ये पसरू लागला होता. त्याला सतत ऍडमिट करून एंडोस्कोपी करावी लागत होती. तज्ज्ञांनी त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट हा एकच शेवटचा उपाय सांगितला होता. त्यांनी 9 डिसेंबर 2015 मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच रुग्णामध्ये फरक दिसू लागला. 4 महिन्याच्या औषधोपचारानंतर रुग्णाला पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले व त्याला एंडोस्कोपीही करावी लागली नाही. तो आता स्वतः चालतो व फिरतो. त्याला आता लिव्हर ट्रान्सप्लांटचीही गरज नाहीये. मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह रुग्ण सध्या सर्वसाधारण मुलांप्रमाणे खेळतो व त्याची वाढही सर्वसाधारण मुलांप्रमाणेच होत आहे. तर ही संपूर्ण केस कशा प्रकारे होती आणि कशा प्रकारे मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं आता या रुग्णाला एक सामान्य जीवन मिळालेलं आहे, या सगळ्याविषयी आपण डॉक्टरांकडूनही जाणून घेणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण जो अनुभव ऐकला, वरद यांचा आपण अनुभव ऐकला, वरद विभूते, तर त्यांचा ही संपूर्ण केस कशा प्रकारे होती, त्यांच्या नातेवाईकांचाही आपण अनुभव ऐकला, कशा प्रकारे ही केस हँडल केली. हा जो मुलगा आहे वरद विभूते, हा बर्ड-चियारी सिंड्रोम या आजारानं पीडित होता असं म्हणायला पाहिजे, कारण आता चांगली इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये झालेली आहे. ह्याची हिस्ट्री आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर याचा बर्थ साधारणपणे जुलै 14 आहे आणि एप्रिल 15 मध्ये म्हणजे वयाच्या साधारणपणे 10व्या महिन्यामध्ये त्याच्या पोटाला सूज येण्यानं या आजाराची सुरुवात झाली. सोनोग्राफीमध्ये आसायटिस आहे असं, म्हणजे पोटामध्ये पाणी आहे असं कळून आलं आणि त्यानंतर त्याची रिपीटेड ऍडमिशन्स म्हणजे हॉस्पिटलायझेशन मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या हॉस्पिटल्समध्ये झाली आणि त्याचे उपचार त्या वेळेला घेण्यात आले. मुख्यतः रुग्णाला वारंवार पोटामध्ये पाणी होणं आणि रक्ताच्या उलट्या होणं हे वारंवार दिसणारं लक्षण होतं. सारखं त्याला ताप, थंडी, खोकला रिपीटेडली व्हायचं आणि पोटाला आणि पायाला सूज येत होती. जे ट्रीटमेंटच्या बद्दल जर बोलायचं झालं तर कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये त्याला बर्ड-चियारी सिंड्रोमचं डायग्नोसिस झाल्यानंतर व्हेनोप्लास्टी करण्यात आली ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, असं रिपोर्टवरून दिसतं आपल्याला. त्याचा रिलीफ काही मिळाला नाही आणि रिपीटेडली आजारी पडणं हे चालूच राहिलं त्याचं. ऑक्टोबर 15 मध्ये त्यांना पुन्हा एक एपिसोड आला, त्यामध्ये त्याच्या संडासमधून रक्त मोठ्या प्रमाणात जायला लागलं आणि रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. मग त्यावेळेला त्याचं बँडिंग केलं, स्क्लेरोथेरपी केली. त्यानंतर पुन्हा पोटामध्ये पाणी झालं त्याच्या आणि त्यावेळेला कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीनुसार त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट करायचा सल्ला देण्यात आला. 17/10/15चा जो रिपोर्ट आहे सोनोग्राफीचा, त्याच्यामध्ये लिव्हरचे दोन्ही लोब जे आहेत ते एनलार्ज झालेले दिसून येतात. स्प्लिनोमेगाली म्हणजे स्प्लिनचा आकार वाढलेला आहे. आसायटिस म्हणजे पोटात पाणी आहे आणि त्यावेळेला पोटाला सूज येणं, रक्ताच्या उलट्या होणं हे चालू होतं आणि तो मुलगा चालू शकत नव्हता किंवा रांगू पण शकत नव्हता. अतिशय अशक्त असा मुलगा त्यावेळेला तो होता. आपली उपचार चालू झाल्यानंतर इमिजिएट 2 ते 3 महिन्यामध्ये तो मुलगा उठून बसायला लागला आणि तो रांगायला पण चालू केलं. पहिल्या 2 महिन्यामध्ये जे पोटाचं पाणी होतं ते कमी आलं, रक्ताच्या उलट्या व्हायचं प्रमाण कमी आलं, हॉस्पिटलायझेशन करायचं प्रमाण कमी आलं, जो ताप वारंवार यायचा तो कमी झाला आणि त्या मुलाच्या लुकमध्ये म्हणजे दिसण्यामध्ये पण प्रचंड फरक पडला. आणि ह्या प्रकारे डेव्हलपमेंट चालू झाली. आताचे जे लेटेस्ट रिपोर्ट आहेत त्यानुसार रुग्णाच्या शरीरामध्ये जे पाणी होतं सोनोग्राफीमध्ये ते कमी आलेलं दिसून आलेलं आहे. स्प्लिनचा आकार कमी झालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे ब्लड काउंट कमी होते, म्हणजे प्लेटलेट खूप कमी होतं आणि हिमोग्लोबिन कमी होतं. तर हिमोग्लोबिन वाढलेलं दिसून येतंय आणि प्लेटलेट पण वाढलेलं दिसून येतात. कावीळ जी दिसत होती ती कावीळचं प्रमाण पण कमी झालेलं आहे आणि रुग्ण आता रुग्ण वाटत नाही, म्हणजे नॉर्मल मुलगा वाटतो. इतका बदल आपल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे आता झालेला आहे. आपण जसं मागच्या वेळेला पण म्हटलं जसं की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये यावरती म्हणजे ह्या बर्ड-चियारी सिंड्रोम वरती लिव्हर ट्रान्सप्लांट हा लास्ट ऑप्शन देण्यात येतो. तर लिव्हर ट्रान्सप्लांट वरती आपलं म्हणणं काय आहे किंवा मत काय आहे की म्हणजे तो ह्या आजारावरती जर का तो उपचार पद्धती असेल जर का शेवटची, तर ती कितपत यशस्वी ठरते आणि त्याचा जो सक्सेस रेट आहे म्हणजे एकदा ट्रान्सप्लांट केल्यानंतर ऑर्गन एक्सेप्टन्स जो आहे बॉडीचा तो कितपत आहे?
लिव्हर ट्रान्सप्लांट हे फारसं सक्सेसफुल होत नाहीये. त्याची जी काही आकडेवारी दिसते आपल्याला की साधारणपणे असं सांगितलं जातंय की 20% सक्सेस रेट आहे. म्हणजे जर 10 रुग्णांमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट झालं तर त्यातल्या 2 रुग्णांचा सक्सेस होईल. पण माझं जे आतापर्यंतच्या 20 वर्षाच्या माझ्या अनुभवातून माझं असं मत आहे की ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेट हा 10% असावा. म्हणजे 10 रुग्णांपैकी एखाद्या रुग्णाचं ते सक्सेस होत असावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती खूप खर्चिक आहे, कॉस्टली खूप आहे. साधारणपणे 35 लाखांपासून 65 लाखांपर्यंत भारतामध्ये त्याचा खर्च येतो. तिसरी गोष्ट की ट्रान्सप्लांट जरी सक्सेस झालं, वादाकरता समजू की आपण सक्सेस झालं, तर त्यानंतर येणारा जो खर्च आहे, इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग जे आहेत ते लिव्हर टिकून राहावं, शरीरामध्ये राहावं व्यवस्थित म्हणून, तो खर्च पण प्रचंड आहे. माझ्या माहितीनुसार तो महिन्याला 45-50 हजार रुपये खर्च आहे. त्यामुळं त्या लिव्हर ट्रान्सप्लांटच्या डूज पेक्षा डोंट्सच खूप जास्त दिसतात. कारण ट्रान्सप्लांटचा सगळ्यात मोठा अनेक नुकसान आहे. जर ट्रान्सप्लांट अनसक्सेसफुल झालं तर ट्रान्सप्लांट अनसक्सेसफुल होणं याचा अर्थ रुग्णाचा मृत्यू. अरे बापरे. म्हणजे त्या अनुषंगाने लिव्हर ट्रान्सप्लांट करणं हे फारसं काही आपण हे सजेस्ट करू फिजिबल म्हणू शकत नाही. नक्की. आणि म्हणून आपण जो हा रिसर्च केलाय आपला, याच्या बरोबर विरुद्ध आपले रिझल्ट दिसतात आपल्याला. मी म्हटलं की 10 पैकी 9 रुग्णांमध्ये पहिल्या 15 दिवसात किंवा महिन्यामध्येच फरक दिसतो. तद अनुषंगिक लक्षणं कमी दिसतात. अधिक पॅथॉलॉजिकल चेंजेस त्याच्यामध्ये झालेले आहेत ते रिव्हर्स झालेले रिपोर्ट्स मध्ये पण आपल्याला दिसून येते, जसं आपण आता या पेशंटच्या बाबत बघितलं त्याप्रमाणे. नक्की. आपण मॉडर्न होमिओपॅथीचे जेव्हा उपचार करतो किंवा आपण होमिओपॅथी बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण हेच म्हणतो की मुळावरती आपण उपचार करतो. तर मला हेच विचारायचं की ह्यासारखा आजार लिव्हरशी संबंधित आहे तर याच्यामध्ये आपल्या उपचार पद्धतीनंतर रिलॅप्स होण्याचे चान्सेस अजिबात नाही. रिलॅप्स होणं ही गोष्ट होमिओपॅथीमध्ये नाही आहे. महत्वाचं याचं कारण असं आहे की जे पॅथॉलॉजिकल चेंजेस आहेत ते रिव्हर्स झालेले आपल्याला दिसून येते ना. जसं म्हटलं की पोटातलं पाणी कमी होतंय, स्प्लीनचा आकार कमी होतो, कावीळ कमी होते, हिमोग्लोबिन वाढतं, प्लेटलेट वाढतात आणि हे परमनंट आहे. म्हणजे आपण रुग्णांना नंतर सुद्धा फॉलो करत बसतो. त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की जे रिव्हर्स झालेला जो आजार आहे तो तिथं थांबलेला आहे आणि रिपोर्ट त्याचे नॉर्मल आहेत आणि रुग्ण सामान्य आयुष्य जगतो. मला याविषयी जेव्हा आपण ट्रीटमेंट बद्दल बोलतोय, परंतु हा जर का रोग झाला असेल किंवा हे सिंड्रोम असेल जर का आपल्यामध्ये, तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने काही आपण त्यांना ज्यांना झालेलं आहे त्यांना आपण काही सल्ला देतो का किंवा त्या अनुषंगाने काही करतो का? या सगळ्या कारणांपैकी मला अजून एक महत्वाचं कारण वाटतंय की पेन किलर्सचा किंवा अँटीपायरेटिक ड्रग्सचा किंवा अँटीबायोटिक्सचा अनिर्बंध वापर हे पण एक कारण असावं असं मला वाटतंय. त्याच्यावर स्टडी व्हायला पाहिजे, त्याच्यावर पुरेशी स्टडी नसावी असं मला वाटतंय. पण त्याच्यावर पण विचार व्हावा. आणि जसं आपण बघितलं की स्त्रियांमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हचा यूज जो आहे तो कमी प्रमाणात व्हायला पाहिजे किंवा बंद व्हायला पाहिजे. जे हार्मोनल यूज जो आहे, ज्या हार्मोन स्त्रियांमध्ये दिलं जाते किंवा घेतलं जाते त्याचं पण प्रमाण कमी व्हायला पाहिजे किंवा बंद व्हायला पाहिजे. या प्रकारे आपण ते आजाराला थोड्या प्रमाणामध्ये आळा घालू शकतो. आता जी अनुवंशिकता आहे ती अनुवंशिकता तर आपण थांबू शकणार नाही. मग त्याच्यावर उपचार करणं आणि योग्य उपचार करणं एवढीच गोष्ट आपल्या हातामध्ये राहते. नक्की. जाता आता तुम्हाला एवढंच विचारायचं की या आजाराचं प्रमाण मुला आणि मुलींमध्ये काही वेगळेपणा दिसून येतो का? म्हणजे मुलांमध्ये जास्त म्हणजे कमी असा काही भेद त्याच्यामध्ये? तसं मला काही वाटत नाही, कारण मुलांमध्ये पण तेवढ्याच प्रमाणात आपल्याकडे मुलं पण तेवढ्या प्रमाणामध्येच पेशंट आहेत आणि मुली पण आहेत. म्हणजे दोन्ही सेक्स मध्ये याचं प्रमाण जवळपास तेवढंच असावं असं मला वाटतं. नक्की. मला वाटतं आपण बर्ड सिंड्रोम बद्दल पुरेशी माहिती प्रेक्षकांना दिलेली आहे आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या साहाय्याने आपण बघितलं 3 तर अनुभव आपण स्वतःच ऐकले आहेत. असे अनेक पेशंट आपल्याकडे आलेले आहेत आणि ते सामान्य जीवन जगतात इथपर्यंत बरे झालेले आहेत. आणि तुम्ही म्हणालात तसं की मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार घेतल्यानंतर आजार पूर्णपणे तिथेच थांबतो, पुन्हा रिलॅप्स होत नाही. हे सगळ्यात मोठं तुमचं यश असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या विषयावरती तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या विषयासह आरोग्याचं मॉडर्न युग या आमच्या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि
kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने हांणी लिव्हर सिरोसिस दुयेसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयलें. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागान तुमकां डॉक्टर विजय कुमार माने लिव्हर सिरोसिस दुयेसाचेर मार्गदर्शन करतले. तेन्ना खर दुयेस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.